उगाच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. आणि मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जे शंका या ज्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या याच गोष्टीमुळे होत आहेत. ठीक आहे. बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतले गेले नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते FIR घ्यायची नाही. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाहीत. म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्ह वरती गेले त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा FIR लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्या DCP आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही FIR लिहून नाही घ्यायचा म्हणून. तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल त्या तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा FIR त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही FIR घेऊ नका. किती विमान कितीही डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो. त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाहीये आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे. आता ह्याचं काय त्यांना त्याच्यातलं काय राजकारण आहे मला काही माहिती नाही. माझा सोपा फक्त एकच गोष्ट होती की FIR नोंदवून का नाही घेतला जात आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न Audio